ब्रॉन्कियल अस्थमा, दमा. तर दम्याचा काही जणांना ते स्प्रे घेऊनच हे करायला लागतं. त्या दम्याला सुद्धा अग्निकर्म विद्धकर्माचा फायदा होतो. त्याच्यानंतर स्लीप ॲपनिया म्हणजे घोरणं आणि त्याच्यामुळे काही जणांना रात्री त्यांचा श्वास अडकतो. सिरियस डिसीज आहे स्लीप ॲपनिया. त्याला सुद्धा विद्धकर्माचा अतिशय उत्तम उपयोग होतो काही पोटातल्या औषधांसकट. त्याच्यानंतर खाली आपण जाऊया. सध्या सगळ्यात कॉमन काय आहे आपल्याला? ऍसिडिटी. म्हणजे अनेक लोक शनिवारी पार्टी करायची तर अँटॅसिडच घेतात, पण असे वारंवार जे अँटॅसिड घेतले जातात त्याचा आपल्या पचनाच्या वरती अतिशय विपरीत परिणाम होतो. सहसा ते करू नये. तर असं तुमची पचनक शक्ती रिगेन करायला सुद्धा विद्धकर्माचा खूप चांगला उपयोग होतो. त्याला आम्ही नाभीचे पॉइंट म्हणतो. आता आपण सध्या ऐकतोय की ते गट ब्रेन ॲक्सिस आणि गट हेल्थ. तर गट हेल्थ चांगली ठेवायला सुद्धा विद्धकर्माचा अतिशय उत्तम उपयोग होतो. त्याच्यानंतर तुम्ही एक ऐकलं असेल IBS म्हणजे काय होतं की इरिटेटेड बॉवेल सिंड्रोम, की तुम्ही खाल्लत की तुम्हाला टॉयलेटला जायला लागतं किंवा असं नर्व्हसनेस येतो, त्याला सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. पण त्याच्यानंतर खाली गेलं की AVN. तर AVN म्हणजे काय असतं? आपलं खुब्याचं हाड असतं, तर त्याला प्रवाह थांबतो आणि कोविड नंतर ह्या खूप यंग केसेस आमच्याकडे यायला लागलेल्या आहेत. तर त्या AVN ला सुद्धा काही अंशी ह्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर गुडघे दुखी तर सर्रास आहे, म्हणजे अगदी यंग एज पासून मोठ्या एज पर्यंत. तर या गुडघे दुखीलाही अतिशय उत्तम उपयोग होऊ शकतो. पाय मुरगळल्यामुळे आपल्याला जे आपला घोटा दुखतो त्याला सुद्धा अग्निकर्म विद्धकर्माचा खूप चांगला फायदा होतो. आणि बाकी सुद्धा कुठल्याही फिजिकल पेनला हे रामबाण आहे.